सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सादर झालेल्या एका नाटकात रामायणाचा विपर्यास केला गेला आणि यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला। त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठामध्ये तोडफोड केली आहे। या प्रकरणामध्ये पुण्यात आता गुन्हा दाखल झालाय। भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर पुण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। त्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आता आक्रमक झालेली आहे। या प्रकरणी आता ललित कला अकादमी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील समजतंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सादर झालेल्या एका नाटकामध्ये रामायणाचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप झालेला होता आणि हे नाटक हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप देखील यामध्ये करण्यात आलेला होता। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सगळ्या प्रकरणावरून आता आक्रमक झाली आहे। दुसरीकडे ललित कला अकादमी सुद्धा आता हायकोर्टात जाणार असल्याचं समजतंय। चंद्रकांत, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, खरं तर ही घटना आहे परवा दिवशीची। ललित कला केंद्रात साधे त्यांच्या स्पर्धा सुरू होत्या। विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा भाग होता त्यांच्या विभागाच्या। त्यात गैर असं काहीच नव्हतं, पण त्यांच्यावर आरोप झाला ते भोळे सर आणि त्यांच्या 5 विद्यार्थ्यांवर की तुम्ही रामायणाचा विपर्यास केला आणि म्हणून तिथं एबीवीपी आणि अजित पवार गटाच्या विद्यार्थी संघटनांनी तिथे जाऊन हे नाटक बंद पाडलं, विद्यार्थ्यांना मारहाण केली दोन्ही बाजूनी। मग ते आरोप प्रत्यारोप झाले, चॅप्टर केसेस झाल्या। पण काल पुन्हा एकदा ते विद्यापीठ जे भोळे सर आणि ते विद्यार्थी त्यांना अटक झाली, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली। तरी पण भाजप युवा मोर्चा काल संध्याकाळी पुन्हा तिथे गेला। पोलीस बंदोबस्तात त्यांनी ते कुलूप तोडलं आणि त्या बोर्डला शाई फासली। पुन्हा एकदा त्या ललित कला केंद्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून पुणे पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला। एकूणच काय तर पुणे विद्यापीठाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जेवणी करण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा आरोप आता सगळ्या पुरोगामी संघटनांकडून होतोय। ठीक आहे चंद्रकांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।